जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत, मग उपवासासाठी शुद्ध शेंगदाण्याचं तेल घरात आणले आहेत का? मी तर आणले आहे एम प्रकाश ऑइलचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल। पोषण आणि स्वास्थ्याचा उत्तम संगम। 100% शुद्ध आणि नैसर्गिक तुमच्या नवरात्रीच्या प्रत्येक रेसिपीसाठी योग्य। तर मग आजच आणा एम प्रकाशचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल। तर मग आजच भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट, शेळके कॉम्प्लेक्स, कर्जत राशीन रोड, भांडेवाडी, जिल्हा अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आपण या ठिकाणी आहोत। आपण जर पाहिलं तर एक वेगळा माहोल या ठिकाणी पाहावयास मिळतो। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे हे दादा पाटील महाविद्यालय आहे। या महाविद्यालयामध्ये आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती तसेच आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। माझ्या पाठीमागे पाहिलं मोठ्या संख्येने स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेत। जवळपास 3 ते 3,500 मुले आणि मुली या ठिकाणी सहभागी झालेत। मोठं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी सहभागी झालेत आपल्याला पाहावयास मिळते आणि अनेक स्पर्धक या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी असणारी संयोग समिती त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार। खेळाडू सहभागी काय वाटतं? या ठिकाणी आम्हाला कॉलेजने अतिशय चांगली पद्धतीने संधी दिली आहे। यासाठी आम्ही कॉलेजचे आणि सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आम्हाला उपलब्ध राहून आमचं सर्वांची विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहभागी झालो आहे। दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी या स्पर्धेची माहिती देताना या स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालय याचप्रमाणे महात्मा गांधी विद्यालय, सौ सोनाबाई नामदेव सोनमाळे विद्यालय यासह तालुक्यातील विविध शाळांमधून तसेच राज्यस्तरावरील विविध खेळाडू सहभागी झाल्याची माहिती दिली। या स्पर्धेचे आयोजन करणारे प्रमुख असणारे उद्योगपती दीपक शेठ शिंदे यांनी सांगितले की ही स्पर्धा आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये 3,500 पेक्षा जास्त मुले सहभागी झाले आहेत। अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असून अनेक राज्यातील खेळाडू देखील सहभागी झाले। यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांना त्यांच्या खास विशेष शैलीतून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या। माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चंद्र तनपुरे पाटील यांनी देखील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल पत्रकारांना माहिती दिली तसेच याबद्दल शुभेच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केल्या। आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। आज या ठिकाणी कर्जत जामखेडचे बालविकास आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रयत संकुल, दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, सोनमाळे विद्यालय तसेच दादा पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ हा नेहमी सततच विद्यार्थ्यांसाठी, क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असून त्या दृष्टीनं खेळाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांनी मिळून या ठिकाणी महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये जवळजवळ एक चांगल्या पद्धतीनं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी दादांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य दिव्याची मॅरेथॉन स्पर्धा दादा पाटील कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने आणि माजी विद्यार्थी संघटना विद्यमानाने होत आहे। तर ही स्पर्धा भव्य दिव्य होण्यासाठी आमचे सहकारी दीपक असतील, प्रकाश नाटेकर असतील, सुभाष असतील, सर्व विद्यार्थी सहभागी असतात। सर्वांनी परिश्रम घेऊन ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे। या स्पर्धेसाठी 3,500 ते 4,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। तर ही स्पर्धेसाठी तालुक्यातून भरपूर प्रतिसाद मिळाला आणि यासाठी मोठं बक्षीस त्यांना दिलेलं आहे। अशा या स्पर्धेचं स्वरूप आहे। सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या चॅनलच्या वतीनं। धन्यवाद। आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तसंच कर्मवीर भाऊराव पाटील यांची
या ठिकाणी जयंती उत्सव चालू या सप्ताहाच्या निमित्तानं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं, कसं पाहताय? एकतर इथं असणारे सर्व आमच्याबरोबर काम करणारे आमचे पदाधिकारी, तसं बघितलं तर सगळे कुटुंबीयच आहेत. रयत शिक्षण संस्था व सर्व विद्यार्थी त्यांच्या बॉडी यांनी सगळ्यांनी मिळून मॅरेथॉन इथं आयोजित केले आणि त्या मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्य, एकजूट, एकता, समता अशा प्रकारे संदेश इथं असणाऱ्या संस्थेने व सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथं दिला आणि त्याचं औचित्य माझा वाढदिवस ठेवला. त्यासाठी सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि याच्या पुढेही अशा पद्धतीचे कार्यक्रम ठिकठिकाणी आपल्याला वेगळ्या औचित्यानिमित्ताने कसे घेता येईल, जेणेकरून सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन एका गोलकडे, एका ध्येयाकडे जातील, असा आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं वाटतं. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय संकल्प केलेला आहे? संकल्प संघर्षाचा आहे. संघर्ष आम्ही करतच आहोत. आज बळीराजासाठी भांडत आहोत, लढत आहोत. त्यांच्या मुलामुलींसाठी आम्ही लढत आहोत, परिवारासाठी लढत आहोत. याच्या पुढं युवा, विद्यार्थी यांचे जे प्रश्न आहेत, जसं की बेरोजगारी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्याच्याचबरोबर स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाही, त्यांचे विविध प्रॉब्लेम्स आहेत, महिला सुरक्षता, या सगळ्या विषयांवर पुढचं वर्षभर लोकांच्या ताकदीने, आशीर्वादाने, पाठिंब्याने आम्ही सर्वजण लढत राहू. कारण का आज लोकांचा आवाज बनून लढणारे फार कमी आहेत. त्यांचा आवाज बनून लढणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण का समोर अतिशय बलाढ्य शक्ती आहे आणि त्या शक्तीला असं वाटतं की पैसा, दडपशाही, धमकी ह्या दिल्यानंतर लोक शांत बसतात. पण एक संदेश द्यायचा आहे लोकांना की सगळेच असे असतात असं नाही, लढणारे पण काही लोक असतात आणि त्यात आम्ही सर्वजण आहोत. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.